हाय ऑल. आज आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेअंतर्गत आलेले पैसे कसे चेक करायचे व ते जमा झालेत की नाहीत ते कसे बघायचे. तर त्यासाठी आपण जाणार PM किसान या साईटवर. त्यानंतर मी क्लिक करणार पहिल्या लिंकवर. इथून आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. यासाठी आपल्याला खाली यायचं आणि क्लिक करायचंय नो युअर स्टेटसवर. यानंतर आपल्याला क्लिक करायचंय नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर. इथून आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. इथे आपण आपला मोबाईल नंबर व आधार नंबर यूज करून आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता. तर मी इथे यूज करणार माझा मोबाईल नंबर. इथे मी कॅप्चा भरायचा आहे. त्यानंतर क्लिक करणार गेट OTP वर. इथे आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला एक पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो आपल्याला नोंद करून ठेवायचा आहे. नंतर आपल्याला वेगळी साईट ओपन करायची आहे. त्यामध्ये आपण टाईप करणार pfms.nic. मी क्लिक करणार पहिल्या लिंकवर. त्यानंतर आपल्याला जायचं आहे पेमेंट स्टेटसमध्ये. इथे आपल्याला एक ऑप्शन मिळेल DBT स्टेटस ट्रॅकरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॅटेगरीमध्ये आपल्या योजनेचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे सिलेक्ट करणार DBT NSMNY पोर्टल. त्यानंतर आपल्याला आपण नोंद केलेला ॲप्लिकेशन ID येथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा भरायचा आहे परत. आणि मी क्लिक करणार सर्चवर. आपली इन्फॉर्मेशन लोड होत आहे. त्यानंतर आपण खाली बघू शकता शेतकऱ्याचे नाव, ॲप्लिकेशन ID. त्यानंतर आपल्या फंडचे स्टेटस, तारीख आणि कोणत्या टायमाला ते झालेले आहेत ते आपण बघू शकता. यानंतर आपण व्हॅलिडेशन स्टेटस सुद्धा बघू शकता. हिरव्या रंगामध्ये असेल तर सक्सेस आहे आणि तसेच अकाउंट नंबर सुद्धा बघू शकता. लास्टचे 4 डिजिट आपण बघू शकता. त्यानंतर ही खालील लिस्ट ही आज 5 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या इन्स्टॉलमेंटची डिटेल्स आहेत. यामध्ये आपण बघू शकता बँकला पैसे मिळालेले आहेत आणि अप्रूव्ड जर असेल तर आणि व्हॅलिडेटेड स्टेटस असेल तर पैसे जमा झालेले सुद्धा असू शकतात. हे इथे रिफ्लेक्ट व्हायला टाइम लागतो, त्यामुळे इथे क्रेडिट स्टेटस सध्या दिसत नाहीये. जर काही इश्यू असेल तर आपण एरर डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. चला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला बँक आणि आधार लिंक कसे करायचे. तर ही आपण ऑनलाईन लिंक करू शकता.